आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर सकाळचं टायमिंग आहे आणि इशूला शाळेत सोडवायला चाललेली आहे मी आता. सोडला आताच इशूला आणि मी चाललेली आता घरी. पुढे तुम्हाला दाखवते वातावरण बघा कसं दिसते, धुकं धुकं पडल्यासारखं. बघा कसलं वातावरण आहे, बिल्डिंग पण दिसण्यात आले. असं कॅमेऱ्यामध्ये थोडंसं हे तर होते पण मला तर काय दिसत नाही आहे पुढचं. सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि बघा असं वातावरण आहे काहीचं. आणखीन धुकं धुकं पडल्यासारखं आहेच. आणि कालचेच कपडे सुकलेले नाही आहेत आमचे आणखीन, त्याच वाळू ठेवलेले आहेत तसेच मी. आणि नाश्ता वगैरे झाला आत्ता माझा. तर छान असे मेथीचे पराठे केले होते फौजींना टिफिनसाठी, तर तेच आम्ही नाश्ता वगैरे केला मी आणि हर्षुनी. इशिला तर सोडून आलो मगाशीच तुम्ही बघितलं. तर आता कपडे वगैरे राहिलेले धुवायचे, पाणी गरम व्हायला ठेवलेले मी. थोडंसं कोमट झालं ना की मग कपडे धुणारे. तर असं तर खूप थंड पाणी लागते बर्फासारखंच एकदम. आणि बर्फ पायाला वगैरे लागल्यानंतर कसं मुंग्या आल्यासारखं होतं तसं झालेलं आहे आता. म्हणजे होतंय तसं पाण्यात हात घातल्यानंतर. म्हणून तर आहे ना आता पाणी थोडंसं कोमट झालं की नंतर कपडे धुवून घेते आणि नंतर मग इशू आल्यानंतर तिच्यासाठी मग गरम गरम पराठे करून देते. चला तर मग बोलते तुम्हाला थोड्या वेळानंतर. हाय हॅलो गुड इव्हनिंग सर्वांना. तर आता माझी एक्झरसाईज चालू आहे. आज काय सकाळी करणं झालं नाही मला एक्झरसाईज, म्हणून आता 5 वाजलेले आहेत. तर माझी एक्झरसाईज चालू आहे, 4 वाजल्यापासून करते मी. तर एक्झरसाईज झाल्यानंतर मग बोलते तुम्हाला. आता वरती जायचं मला, कपडे सुकले असतील ते काढण्यासाठी, तर म्हणून तर जाताना बोलते तुमचे. तर एक्झरसाईज करून झाली माझी आणि ना सगळं इशू म्हणजे दुपारी जेवणानंतरची मी आणि इशू जेवलो. त्याच्यानंतरची सगळी भांडी तशीच राहिलेली होती. तर म्हणलं आता आहे ना चांगली भांडी वगैरे धुवून घ्यावी आधी आणि त्याच्यानंतर मग वरती जावं. कारण आलं की मग संध्याकाळच्या जेवणाची वेळेनंतर तयारी करता येईल. आणि वरती गेलं म्हणजे काय लगेच येणं होत नाही, थोड्या वेळ खेळतात पण मुलं वरती. कारण त्यासाठी तर हर्षूला पाहिजे असते की बॉल घेऊन चल मम्मी वरती खेळण्यासाठी. म्हणून आधी पहिल्यांदा येणं बरोबर अशी भांडी घासून घेतली आणि नंतर मग गेलो आम्ही टेरेसला कपडे आणण्यासाठी वरतीचे. कारण 2 दिवस झालं इतकं वातावरण बेकार आहे की थोडंसुद्धा म्हणजे कपडे वाळण्यासाठी ऊनच नाही आहे, ऊनच पडलेलं नाही आहे. असं सगळं धुक्यासारखंच वातावरण आहे. तर 2 दिवसाचे कपडे मिळून बाल्कनीमध्ये पण सगळे कपडे वाळू घातले होते मी आणि टेरेसला पण एक दोरी बांधलेली आहे तर त्याच्यावरती पण सुकायला टाकलेली होते. तर आता आधी भांडी घासून घेते आणि त्याच्यानंतर मग वरती जाऊया आपण. तर आता छान असे झालेले सगळं क्लीन करून ठेवलं मी आणि त्याच्यानंतर मग चाललो आता आम्ही वरती. तर मुलं बघा थोड्या वेळ खेळतो म्हणला वरी, 5:30 वाजलेले आहेत. चला जातो आता वरी. आणि तिचा हात पकडते नाही तर पडायचा. त्या दिवशी नाही का असं त्याला नको जाऊ म्हणलं, पुढं तर गेला आणि पडलं. वरतून कपडे वगैरे घेऊन थोड्या वेळ इशू हर्षू खेळले तिथं आणि आता इशूचं चाललंय इकडं अभ्यास करायचं आणि हर्षूचं चाललंय गाडी खेळायचं. हर्षू कोणत्या कोणत्या कलरच्या गाड्या आहेत रे तुझ्याकडं? कोणता आहे तो? पिंक. हा कोणता आहे? पिंक. पिंक, ब्ल्यू आणि दुसरा कुठला? आणि येल्लो. येल्लो. बर हा तू सांग कोणता कलर आहे? इशूचा अभ्यास घेऊन झाला माझा आणि आता मी आलेले किचनमध्ये. तर आता संध्याकाळचं टायमिंग झालेलं आहे. तर म्हणलं आज भाकरी ज्वारीच्या करून घ्याव्या. त्या ज्वारीचं पण पीठ होतं आणि बाजरीचं पण. तर आता ज्वारीच्या भाकरी करायचं चालू आहे माझं. देवाबत्ती वगैरे झाली तर छान अशा भाकरी करून घेते आणि फौजींना आल्यानंतर गरम गरम करते त्यांच्यासाठी. आज त्यांना थोडंसं लेट होणार आहे येण्यासाठी, म्हणून म्हणलं आज आमच्या पुरत्या तरी आता करून जेवण वगैरे करून बसतो आम्ही. नंतर त्यांनी आल्यानंतर गरम गरम त्यांना करता येते. असा होता कालचा ब्लॉग. तर ब्लॉग एंड करायचा राहून गेला होता, तर आज ब्लॉग एंड करते मी. तर आज आहे 5 फेब्रुवारी. तर आज असतो फौजींचा बड्डे. तर खूप सारे विशेष द्या त्यांना आणि खूप सारे आशीर्वाद पण तुमच्या पाठीशी राहू द्या. चला तर मग या ब्लॉगचा इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.